फासावर कधी लटकवलं जाणार? आता शिक्षा सिद्ध झाल्यामुळे तो गुन्हेगार झालेला आहे. रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे काय याची व्याख्या कायद्यामध्ये कुठेही केलेली नाही. तो म्हटला जन्मठेप तर मग त्याच्या उत्तराचा किती विचार केला प्लीज जातो? उच्च न्यायालय आरोपीला निर्दोष देखील मुक्त करू शकतं. आरोपीला त्याचा पूर्ण बचाव मानण्याचा अधिकार असतो बरं. आणि मग त्या शिक्षेची अंमलबजावणी होते. त्यातून जेव्हा पळवाटा निघतात आरोपीसाठी हे कायद्याच्या दृष्टीनं गंभीर नाही वाटत का? आम्ही रोज मरण अनुभवतोय. यामध्ये आता संपूर्णपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. नसरापूरचं जे अत्याचार प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये आता आरोपीला जो आरोपी भीमराव कांबळे आहे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणि हे जे प्रकरण होतं ते न्यायाधीशांनी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस म्हणून या प्रकरणाला आता सांगितलेलं आहे. पण ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस नेमकी व्याख्या काय आहे? कुठल्या प्रकरणांमध्ये आपण असं म्हणू शकतो की हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट म्हणजे दुर्मिळातलं दुर्मिळ आहे? आणि यासोबतच या सगळ्यामध्ये जेव्हा आपण युक्तिवाद पाहतो त्यावेळेस न्यायाधीशांनी असंही म्हटलं की वयाच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट आरोपीच्या बाजूने जात नाहीये. तर हे सगळं नेमकं वयाचा विचार किंवा वयाचा फॅक्टर या सगळ्या प्रकरणांमध्ये किती महत्वाचा ठरतो? आणि आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, पण फाशी नेमकी होणार कधी? त्याला फासावर लटकवलं कधी जाणार? आणि या सगळ्यासाठीची परत प्रक्रिया काय असणार? या सगळ्याच बाबत आपल्याला चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट अतुल पाटील सर जोडले गेलेत. सर खूप स्वागत आहे पहिलं तर तुमचं ऑडिबल मध्ये. तुम्ही पाहिलं असेल आता की जे नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, पण आमचा प्रश्न असा आहे किंवा अनेकांना वाटतं की शिक्षा सुनावली पण आता त्याला फासावर कधी लटकवलं जाणार? ह्याची प्रक्रिया नेमकी काय असते पुढची? आज फक्त या केसचा विशेष न्यायालयाचा निकाल आलेला आहे. न्यायालयाने परिस्थितीचं गांभीर्य किंवा सगळे साक्षी पुरावे पाहून या आरोपीला दोषी ठरवलं आहे आणि शिक्षेचा विचार करताना ही केस दुर्मिळ असं समजून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या पुढची न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे आता या केसचं डेथ सेंटेन्स कन्फर्मेशन होईल. मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जाऊन ती जी डेथ सेंटेन्स दिलेली आहे ती कन्फर्म होईल. त्याच्यावरती सुनावणी होऊन तिथल्या न्यायालयाला अधिकार आहे ती कन्फर्म करायचा. ती केस कन्फर्म झाल्यानंतर संपूर्ण शिक्षा आणि दोष सिद्धी याच्यावरती आरोपीला मेहरबान उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अपील करण्याचा अधिकार आहे. त्या अपिलामध्ये जर या आरोपीची शिक्षा कायम राहिली तर तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टमध्ये सेकंड अपील करू शकतो. आणि सेकंड अपील मध्ये देखील शिक्षा कायम राहील तर त्याच्याकडे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची एक मुभा आहे, सवलत आहे. आणि जेव्हा राष्ट्रपतीकडून दयेचा अर्ज फेटाळला जाईल त्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयातून त्याचं डेथ वॉरंट निघतं आणि मग त्या शिक्षेची अंमलबजावणी होते. ही संपूर्ण त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. पण आता तुम्ही म्हणलात की त्याला अनेक पुढे पण प्रक्रिया आहेत त्याला त्या फाशीपासून वाचण्यासाठी किंवा स्वतःच्या बचावासाठी. आणि तो अर्थात एक आरोपी म्हणून आपण विचार करता प्रत्येक जण त्या प्रक्रियेला पण सामोरं जाईल तो आरोपी म्हणून. मग याच्यात जर त्याची शिक्षा ही रद्द होऊ शकते आणि जर झाली तर मग त्याची पुढची प्रक्रिया काय असू शकते? आणि तुम्ही जो उल्लेख केला डेथ सेंटेन्स कन्फर्मेशन किंवा कन्फर्म ते केलं जाईल, ती नेमकी प्रक्रिया काय असते? या न्यायालयाने साक्षी पुराव्यांचा कशा अंगाने विचार केलेला आहे ते साक्षी पुरावे कायद्याच्या कसोटीवरती कितपत टिकलेले आहेत आणि संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया किंवा इन्व्हेस्टिगेशन हे किती कायदेशीरपणे झालेलं आहे याचं संपूर्ण उहापोह उच्च न्यायालयामध्ये होतो. जर उच्च न्यायालयाला वाटलं की इथे काही तांत्रिक बाबींची कमतरता झालेली आहे, त्रुटी आहेत, साक्षी पुराव्यामध्ये काही विसंगती आहे, तर उच्च न्यायालय आरोपीला निर्दोष देखील मुक्त करू शकतं किंवा शिक्षेच्या प्रमाणामध्ये घट होऊ शकते. फाशीची शिक्षा 2 जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा जर न्यायालयाला वाटलं की सर्व इन्व्हेस्टिगेशन आणि सर्व ट्रायल ही परिपूर्ण झालेली आहे तर त्याची शिक्षा कायम राहते. आता या सगळ्यामध्ये जेव्हा न्यायाधीशांनी म्हटले की दुर्मिळात दुर्मिळ म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस आहे, नसरापूरच्या प्रकरणात बदलापूरच्या प्रकरणात पण असे एक सिद्धांत किंवा असं बोललं गेलं होतं. पण हे जे आहे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस म्हणजे नेमकं कोणत्या प्रकरणांमध्ये अशी व्याख्या मांडण्यात येते किंवा ते प्रकरण किती गंभीर असावं लागतं जेव्हा आपण हे निरीक्षण नोंदवता येतं न्यायालयाला? मुळात तसं पाहिलं तर फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा जगातल्या अनेक देशांनी बंद केलेली आहे. काही निवडक देशांमध्येच ही तरतूद राहिलेली आहे. त्यापैकी भारत देश आहे. भारत देशामध्ये गुन्हेगारांची मानसिक वृत्ती, त्यांची पार्श्वभूमी, गुन्हा करताना केलेली कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा विचार करून मृत्यूदंड द्यायचा की नाही हे ठरवलं जाते. रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे काय याची व्याख्या कायद्यामध्ये कुठेही केलेली नाही. परंतु आजपर्यंतचे ज्या काही मृत्यूदंडाच्या शिक्षामध्ये अपील झालं, सर्वोच्च न्यायालयापुढे प्रकरणी गेली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा योग्य आहे की नाही
हे ठरवण्यासाठी काही स्वतः क्रायटेरिया तयार केलेला आहे किंवा त्याचा विचार केलेला आहे. बरं. त्यामध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर ओके. ही एक संकल्पना आलेली आहे. रेअरेस्ट ऑफ रेअरचा विचार करताना तो गुन्हा करताना केलेली कार्यपद्धती बरं. किती निष्ठुरपणे, फक्त गुन्हा गंभीर आहे असं नाही, सर्व म्हणजे साधं पाकिशमारीचा गुन्हा देखील गंभीरच असतो. पद्धत कुठल्या पद्धतीने त्याने हा. तो गुन्हा केलाय. खूनाचे प्रकरण आपण नेहमी पाहतो. पॉक्सोचे केसेस देखील बरोबर. आता हो. देशभरात हजारो आहे. होत आहे. हो. लैंगिक अत्याचार करून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, व्यक्तीचं खून करणे अशी प्रकरणे भरपूर घडत आहेत. परंतु ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये आणण्यासाठी तो गुन्हा करताना केलेली कार्यपद्धती, किती अमानुषपणे तो गुन्हा केलेला आहे, लैंगिक अत्याचाराचा आणि खुनाचा, बरं. हे देखील पाहिलं जातं. गुन्हा केल्याच्या नंतर त्या आरोपीची मानसिकता कशा पद्धतीची होती, त्यानं कशा प्रकारचं बिहेवियर केलेलं आहे, ओके. ह्याचा देखील विचार केला जातो. आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांची इतर गुन्ह्यांबरोबर एक प्रकारे कंपॅरिझन केली जाते बरं. आणि त्यावरून ठरवलं जाते की हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर आहे का नाही. या सगळ्यामध्ये मी जेव्हा निरीक्षणाची कोर्टाकडून नोंदवण्यात आली किंवा सरकारी वकिलांनी काय बाजू मांडली पाहिलं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की याने जनावरांसोबत पण तेच केलं आणि हिच्यासोबतही हेच केलं. मग मला प्रश्न पडला किंवा एक सामान्य प्रश्न आहे की प्राण्यांच्या संदर्भातल्या सुरक्षेचेही अनेक कायदे आहेत आपल्याकडे. मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ते प्रकरण उघड होतं की याने शेळ्यांना सोडलेलं नाही, कोंबड्यांना सोडलेलं नाही, अशीही काही गोष्टी बाहेर आल्या. पण या सगळ्या अनुषंगाने काहीच कारवाई किंवा ती कलम लावण्यात आली असतील याच्यामध्ये, आणि त्या बाजूने काय याच्यावर कारवाई केली जाते? जेव्हा ही एफआयआर या गुन्ह्याची घडली, त्या चिमुकलीच्या बाबतीतली, त्यावेळेस जो गुन्हा समोर होता त्या अनुषंगानेच ते कलम लावली जातात. बरं. पूर्वी घडलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत पूर्वीच्या एफआयआर असतात किंवा कुणी तक्रारदार आलेले नसेल तर पोलिसांना पॉवर आहे स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा. सर्व गुन्हे एकत्र मिक्स होणार नाही त्या बरं. एफआयआर मध्ये. त्यासाठीचे आज सुद्धा पोलिसांना जर तसे काही पुरावे आणि कोणी तक्रारदार समोर आले तर त्या गुन्ह्यांच्या बाबतीत एफआयआर दाखल करायची पॉवर आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर न्यायाधीशाने त्याला विचारलं होतं की तुला जे काही तुझे कृत्य केलंय तू स्वतः आठव आणि तूच सांग की तुला काय शिक्षा द्यायला हवी. मग ते जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अर्थातच तो काही स्वतः तर सांगणार नाही फाशी द्या, जन्मठेप द्या, पण असं जेव्हा विचारलं जातं त्याच्याकडून जर एखादी त्याच्यावरती उत्तर येते की मला फाशी द्या वगैरे, तर हे सगळं किती गांभीर्याने घेतो कोर्ट किंवा वकील, सगळे नक्की. न्यायाधीश. त्याने जर सांगितलंच फाशी द्या किंवा तो म्हटलं जन्मठेप द्या, तर मग त्याच्या उत्तराचा किती विचार केला आपली जी जातो? फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्यामध्ये आरोपीला त्याचा पूर्ण बचाव मांडण्याचा अधिकार असतो. बरोबर. त्याने दिलेल्या वकिलाच्या व्यतिरिक्त थेट न्यायाधीशांचं आणि आरोपीचं संभाषण व्हावं, सत्य समोर यावं, त्याची बाजू ऐकण्यात घ्यावी स्वतः न्यायाधीशांनी, म्हणून देखील एक स्वतंत्र कलम आहे. त्या कलमाखाली आरोपीला न्यायाधीश संपूर्ण पुरावे वाचून दाखवतात, काय त्याच्या विरुद्ध पुरावे आलेले, साक्ष आले ते सांगतात आणि यावरती तुझं काय म्हणणं आहे हे स्पष्टपणे स्वतः थेट जज आरोपीला विचारतात. त्यावेळेस आरोपी जे काय उत्तर देतो ते लिहून घेतली जातात आणि त्याचा निकाल देताना विचार केला जातो आणि ते सर्व कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे. तुम्ही पहिल्याच उत्तरात सांगितलं की त्याला बचावासाठी त्याची पूर्ण प्रक्रिया त्यालाही पार पाडायला देते, म्हणजे कोर्ट किंवा वकील, सगळे न्यायालय. पण या सगळ्यात जर आपण काही दयेचा अर्ज, जसं तुम्ही म्हणाला की राष्ट्रपतींकडे जाण्याचाही त्याला हे असतो, माफी दयेचाच अर्ज मला वाटतं तो, आणि त्यामध्ये जर त्याची शिक्षा किंवा त्यामध्ये पण हा सगळा विचार केला जाणार की त्यांनी किती क्रूरपणे हे केलेलं आहे, की त्यात पण आणखी वेगळे निकष असतात का त्याला दयेचा अर्ज स्वीकारताना किंवा त्याची ती शिक्षा रद्द करताना? असतात. त्या प्रत्येक पायरीवरती न्यायालयांकडून किंवा मेहरबान राष्ट्रपतींकडून या प्रकरणाची संपूर्ण फाईल तपासली जाते आणि अतिरिक्तपणे राज्य सरकारचं म्हणणं देखील पोलिसांच्या थ्रू मागवलं जातं की आजची परिस्थिती काय आहे, या गुन्ह्याच्या बाबतीतलं स्टेटस काय आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून त्यावेळेस ते कन्फर्मेशन आणि अपील किंवा दयेच्या अर्जाची सुनावणी होत असते. हा खटला खरं तर जो होता नसरापूरचा, तो देशातला किंवा इतिहासातला असा आहे जो 55 दिवसात त्याचा निकाल आलेला आहे, न्यायनिवाडा झालाय. पण पुन्हा प्रश्न तोच की या सगळ्यात फाशी नेमकी त्याला किंवा त्याला मृत्यू कधी येणार, ही सगळी शिक्षा कधी सुनावली जाणार. आता ही पुढची प्रक्रिया तर तुम्ही सांगितली, पण या सगळ्याला किती दिवस किंवा किती महिने अजून लागू शकतात आणि त्याला फासावर चढवणं येऊ शकतं? या सगळ्या साधारण किती दिवसांची असतील सगळी प्रक्रिया? खरं पाहिलं तर पुढच्या न्यायालय प्रक्रिया एवढ्या दिवसात संपवण्यात यावी अशी कुठलीही कायद्याने तरतूद नाही. नाहीये. हो. ज्या पद्धतीनं हा खटल्यामध्ये पोलिसांनी एकदम त्वरेने तपास केला, फास्ट ट्रॅक त्वरित कोर्टात. हो. चार्जशीट दाखल केलं हो, हो. आणि न्यायालयांसमोर देखील सर्व साक्षीदारांची आणि पुराव्यांची पडताळणी लवकरात लवकर झाली, एकदम शीघ्रगतीने किंवा आपण म्हणतो डे टू डे बेसिसवरती. Yes. अशा पद्धतीने जर उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जर सुनावण्या झाल्या त्वरित, तर अवघ्या काही महिन्यांमध्ये देखील फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते.
अच्छा. आणि त्याचे जे आधीचे प्रकरण किंवा आधीचे जे काही खटल्यांचा संदर्भ देण्यात आला त्यामध्ये अनेक फाशीच्या शिक्षांमध्ये रद्द करण्यात आलं, आपण मी म्हटलं तसं. आणि अनेक याच्यामध्ये असंही झालेलं आहे की त्यांना फाशी, म्हणजे मी मागाशी तुम्हाला आपलं रेकॉर्ड होण्याआधी सांगितलं की अनेक अशी प्रकरणं आहेत ज्यात फाशीची शिक्षा सुनावली आहे, पण त्याला ती त्यांची अजून अंमलबजावणी झालेली नाही. आणि जर तसं झालं तर तोपर्यंत याला दुसऱ्या शिक्षेसाठी पुन्हा अपील करता येऊ शकतं का, म्हणजे फॅमिलीला किंवा जे पीडित कुटुंब आहे त्यांना, की इतक्या दिवसात जर तुम्हाला शिक्षा देणं म्हणजे फासावर चढवलं जात नसेल तर तोपर्यंत या कारवाईच्या अनुषंगानेही एक तुम्ही प्रक्रिया राबवा वगैरे असं होऊ शकतं आहे जन्मठेपेच्या ह्याच्याने वगैरे? हो. आपण ज्योतिकुमारी खून खटला जर पाहिला हो, असेल, हो, विप्रो आयपी बीपीओ कंपनीचा एम्प्लॉईचा, हो. तर त्यामध्ये आरोपींना दुहेरी फाशी शिक्षा सुनावण्यात आली होती. ओके. त्यांचं उच्च न्यायालयातलं आणि सर्वोच्च न्यायालयातलं अपील फेटाळण्यात आलेलं बरं. होतं. ती शिक्षा तिथं कायम झाली होती. राष्ट्रपतींनी ते देखील त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यांना फाशी होणार ही सर्व परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु जिल्हा न्यायालयातून त्यांचं डेथ वॉरंट जेलला निघायला प्रक्रिया. जो विलंब झाला, त्या विलंबाचा फायदा घेऊन त्या आरोपींनी त्यांच्या वकिलाच्या थ्रू उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की आम्ही रोज मरण अनुभवतोय एकदा राष्ट्रपतीकडून याचिका फेटाळल्या गेल्यानंतर, आणि हा आमच्या मानवाधिकाराचं उल्लंघन आहे. ओके. त्यामुळे फाशी देण्याच्या विलंबावरती सुनावणी घेऊन त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पण अशा गंभीर प्रकरणांमध्ये जेव्हा आपण एकीकडे म्हणतो रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस आहेत किंवा आधीही झाले असतील अशा केसेस ज्याला एकदम दुर्मिळातलं दुर्मिळ म्हटलं नसेल पण तो गुन्हा तितकाच गंभीर असेल, अशा प्रकरणामध्ये एकीकडे फाशी सुनावायची आणि दुसरीकडे विलंब करायचा, त्यातून जेव्हा पळवाटा निघतात आरोपीसाठी, हे कायद्याच्या दृष्टीनं गंभीर नाही वाटत का तुम्हाला? ते कायद्याच्या आणि समाजाच्या सगळ्याच दोघांच्या दृष्टीनं. दृष्टीने खूप गंभीर बाब आहे. यामध्ये आता संपूर्णपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे की दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी रोज जागता पहारा देणे, प्रत्येक स्टेजला त्या केसचं स्टेटस काय आहे हे तपासणे आणि सर्व सुनावण्या वेळेमध्ये किंवा लवकरात लवकर कशा संपतील हे पाहून शिक्षेची अंमलबजावणी करणे आता सरकारची जबाबदारी आहे. बरं. आता अर्थातच त्याचा न्यायनिवाडा तर झाला, मी म्हटलं तसं की 55 दिवसात इतिहासात ती पहिली अशी केस असेल. पण आता जोपर्यंत फाशी होत नाही किंवा काय नाही तोपर्यंत त्याला पोलीस कोठडीच राहणार त्या आरोपीला, आणि हे सगळं म्हणजे त्याची प्रक्रिया काय असणार, तर त्याला काय 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 त्याच्यासोबत पुढे न्यायालयीन प्रक्रिया होणार पर्सनली आजच्या तारखेपर्यंत तो युटीपी म्हणजे कच्चा कैदी म्हणून गणला जात होता, एक आरोपी म्हणून गणला आता जात होता. दोषीच ठरलेला आता शिक्षा सिद्ध झाल्यामुळे तो गुन्हेगार झालेला आहे. आहे. त्याला इथून पुढे गुन्हेगारासारखी तुरुंगातली वागणूक मिळेल. त्याला कच्च्या कायद्यांबरोबर राहता येणार नाही. जे दोषी झालेले आहेत त्यांच्या बरोबर, आणि हा रेअरेस्ट ऑफ रेअर आणि फाशीची शिक्षा अधीन असलेला कैदी असल्यामुळे त्याच्यासाठी तिथं सगळी संपूर्ण वेगळी व्यवस्था असते जेलमध्ये. ओके. खरं तर ज्या पद्धतीनं ही सगळी केस एवढी गंभीररित्या म्हणजे रस्त्यापासून न्यायालयापर्यंत जो काही लोकांचा आक्रोश होता, पीडितेच्या कुटुंबाचा आक्रोश होता, त्याच्यावरती आज खरं तर म्हणू शकतो आपण की तोडगा निघालेला आहे, त्याला न्यायनिवाडा झाला. आणि अगदी इतिहासातली पहिली अशी केस आहे ही की ज्याला रेअरेस्ट ऑफ द रेस्ट आणि एकदम फास्ट म्हणजे जलद गतीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आलेली ही केस आहे. 55 दिवसात त्याचा निकाल आलेला आहे. आणि या सगळ्या दृष्टीनं जेव्हा शिक्षा सुनावली जाते पण त्यात शिक्षा अनेक दिवस प्रलंबित किंवा अनेक दिवस काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे ती प्रलंबित किंवा विलंब लागतो, त्यावेळेस आरोपी कशा प्रकारे पळवाटा काढू शकतो याचंही एक उदाहरण सरांनी दिलं, ज्याला दुहेरी फाशी सुनावण्यात आली नंतर. आणि अशा पद्धतीने या आरोपीच्या बाबतीत पुढे काय काय प्रक्रिया होते आणि कधी ऍक्च्युअल त्याला फासावर लटकवलं जाणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. पण तोपर्यंत ही सगळी जी काही माहिती दिली सर तुम्ही त्यासाठी खूप खूप धन्यवाद. Thank you. थँक्यू.